नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर खूप दिवस झाले मी कुठे फिरायला गेलेलो नाही, तर आज मी चाललोय फिरायला आणि पुन्हा एकदा मी व्लॉगिंग जर्नी स्टार्ट करतोय। आपली 3 महिने झाले एक पण व्हिडिओ अपलोड झालेला नव्हता, तर आज मी जसच्या बसस्टँडवरून प्रवास चालू करतोय आणि माझ्यासोबत आहे माझा क्लासमेट आकाश मित्र गावातला। तर आम्ही दोघे चाललोय 4 दिवसाचा पास काढून फिरण्यासाठी। तर आमचा पहिला पॉईंट आहे हरिहरेश्वर आणि आम्ही जतमधून निघतोय। जी भिवंडीची 8:45ची बस आहे, त्या बसनं आम्ही निघतोय। तर जस्ट सातारा रस्त्याला बस लागलेली आहे, बघू शकता। इकडं विजापूर आहे आणि पुढे सातारा रूटवरती बस निघालेली आहे। तर आम्ही सातारापर्यंत या बसने जाणार आहोत। तर बघूया आपली जर्नी कशी होते आणि तुम्हाला मी गाईडसुद्धा करणार आहे, जर्नी कशी करायची, पास कसा काढायचा। तर चला आमच्यासोबत। सो गाईज, तर बस थांबली होती नाश्त्यासाठी। तर कुंभारीच्या थोडा पुढे आल्यानंतर बीचच्या पलीकडच्या बाजूला जिथे सांगलीच्या सोलापूरच्या जाणारे बसेस नाश्त्यासाठी थांबतात तिथे बस थांबते। आधी बस विट्याच्या पुढे थांबायची, पण तिथे उशीर होतो म्हणून इथं थांबलेली आहे। आता बघूया पुढे थांबते का नाही। या बसने आधी पण मी प्रवास केलेला आहे, तर बस ही सावकाशच जाते। तर बघूया आता पुढे किती वेळात पोचतो आपण। सो गाईज, तर टाईम 11 वाजलेला आहे आणि बस येऊन पोचलेली आहे विटा बस स्टँडवर। बघू शकता इकडे विटाची बसेस आहे। तर आपला आकाश बसला आहे। तर कसं वाटतंय तर आकाश, तो जर्नी स्टार्ट करतोय? आता तर वाटलं महाराष्ट्राचं बस आहेत, खूप आवाज येतोय। आता रोहितसोबत ट्रॅव्हल करतो म्हटल्यावर बघूया प्रवास कसा जातोय। सो गाईज, तर माझ्यासोबत ट्रॅव्हल करताय, मजा तर आणणारच याला। तर माझी ही दुसरी ट्रिप आहे जी की मित्रांना घेऊन जातोय। मी पहिल्यांदा तिरुपतीला घेऊन गेलतो आणि आता आकाशला इकडे हरिहरेश्वरला, प्रतापगडला, रायगडला घेऊन चाललो। आम्ही दोघेच आहोत ट्रिपला। तर पास तर आहेच आमच्याजवळ। तर बघूया, तुम्हाला पूर्ण खर्च वगैरे सांगणार आहे। तर असंच एन्जॉय करत राहूया, जाऊया आपण। चला। सो गाय, जस्ट वी अराइव्ड इन कराड। तर आपण कराडमध्ये आलेलो आहोत आणि साताराला जाण्यासाठी थोडाच वेळ आपल्याला लागणार आहे। तर बस आपली फ्लॅट क्रमांक 1 वरती लागते कराडमध्ये। आता सांगा। आम्ही महामंडळामधून प्रवास करतोय। गाडी एकदम छान आहे, लालपरी बसायला एकदम व्यवस्थित जागा भेटलेली आहे, ऐसपैस जागा आहे आणि तिकीट पण कमी आहे। तर जेवढा होईल तेवढा आपल्या प्रवाशांनी या महामंडळाचा फायदा करून द्यावा आणि सेवेचा लाभ पण घ्यावा। एकदम व्यवस्थित सिटिंग आहे, बसायला चांगली जागा आहे। धन्यवाद। सो गाईज, तर आपल्याला काकाने बसबद्दल थोडी माहिती दिलेली आहे। त्यांना बसबद्दल प्रवास कसा वाटला याची माहिती दिलेली आहे। तर तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता ह्या नवीन आयसर बसचा। तर सो गाईज, तर बस ಎಷ್ಟು ಇದು ಕಾಣಿಸ್ತಾ ना। सो गाईज, तर बस कराडच्या पुढे येऊन जेवणासाठी थांबलेले आहे। तर आम्ही पनीर मटन मसाला आणि 4 रोटी सांगितलेला आहोत। तर इकडे मेनू बघू शकता, थाळी वगैरे भेटते खूप साऱ्या म्हणजे तुम्हाला भेटून जातील, तुम्ही जेवू शकता। दुपारच्या 1 वाजता बस जेवण्यासाठी थांबलेली आहे। तर बघूया अजून साताऱ्याला जाण्यासाठी किती वेळ लागतो आम्हाला। तर चला। सो गाईज, तर आपण जस्ट जेवण केलेलं आहे फर्स्ट क्लास। तर बिल जेवणाचं 360 रुपये झालं। तर जेवण करताना थाळी जेवण केलेलं कधी चांगलं पडतं। तर बघू शकता इकडे बसेस लागलेले आहेत। तर आमची बस चालू झालेली आहे। तर बसूया बसमध्ये, ड्रायव्हर पण बसमध्ये बसले। तर बघू शकता विजापूर भवंडी बस आहे। चला। सो गाईज, तर फायनली आपण साताऱ्यात पोचलोय। तर समोर बघू शकता साताऱ्याचं बस स्टँड आहे। तर आपल्याला इथून महाड किंवा हरिहरेश्वरची बस विचारायचं आहे। तर चला बघूया, बस विचारूया।
सो गायस तर 2:30 वाजताचे महाड भेटलेले आहे. तर 2:45 टाईम झालेला आहे. ऑलमोस्ट 3 वाजलेले आहेत. ते 2:56 टाईम झालेला आहे. तर बस आलेली आहे लेट थोडासा. तर पंढरपूरवरून ही बस येते. पंढरपूर महाड येते ना? पंढरपूर ते महाड पण आहे. मग तर आपण बसलोय, बघूया किती वाजेपर्यंत पोचते महाडला आणि महाडमध्ये मुक्काम होतो का काय होतो. तर चला महाडपर्यंत पाचड वाई मार्गे बस जाते. तर बघूया किती वाजता पोचते आणि पुढं काय होतं. सो गायस तर बस वाईमध्ये आलेली आहे आणि 5 मिनिट थांबलेले आहे. तर कंडक्टर बस रजिस्टर करायला गेलेले आहे. तर बघूया अजून महाबळेश्वर मग महाड. तर संध्याकाळी 8 वाजता बस पोहोचेल असं सांगितलेले आहे. तर बघूया महाडमध्ये मुक्काम होईल असं वाटतं. तर बघू शकता हे वाईचं बस स्टँड आहे. सो गाईस तर बघू शकता सो गायस तर आपण महाबळेश्वरमध्ये येऊन पोचलेलो आहोत. तर टाईम 6:54 झालेला आहे इथेच आणि होऊ शकता महाबळेश्वरचं थंड थंड वातावरण. डिसेंबरमध्ये थंडी आणि त्यातच आम्ही आलो इकडे. तर अजून आम्हाला महाडला जाण्यासाठी 2 तास लागणार आहे. तर बघूया केव्हा पोचू. तर गर्दी तर बसला खूप दिसते, बघू शकता इकडे खूप माणसे बससाठी थांबले आहेत. तर बघूया आपण केव्हा पोचतो. सो गायस तर आम्ही आमचा प्रवास प्रतापगडच्या पायथ्याशी वाडा गावामध्ये थांबवलेला आहोत कारण आम्हाला घाटाचा प्रवास सहन होईना. तर बघू शकता ही 800 रुपये देऊन रूम घेतलेली आहे आम्ही. तर मस्तपैकी रूम आहे. तर खूप असं वर खाली होते, अजून फ्रेश झालेलो नाही आम्ही. तर खाली जाऊन थोडंसं त्यांचं पेमेंट देणार आहे कारण इथं व्ही आयला रेंज नाही आहे, जिओ फक्त चालतं. तर विलाचं ह्या वायफाय घेऊन नेट कनेक्ट करून बिल देऊन बाहेर थोडं फिरून येणार आहोत. तर चला बघूया, फ्रेश होऊन थोडं जाता हो बाहेर. सो गायज बघू शकता हा लॉजिंगचा कॉन्टॅक्ट आणि लॉजिंग आहे. तर तुम्ही येऊ शकता इथे आणि राहू शकता प्रतापगडच्या पायथ्याशी. आणि इथे कपल्स चालतात, तुम्ही तुमच्या मैत्रिणी घेऊन येऊ शकता ज्या की एज झालेल्या आहेत. तर आम्ही आता जेवणासाठी काय तर बघतो, जेवण करून आम्ही निवांत झोपणार आहोत. तर बाकी काहीच काम नाही. तर बघूया जेवणाला काय भेटतं इथे. तर एवढंसं छोटंसं गाव आहे. मी तेव्हा थांबलेलो प्रतापगडला जेव्हा आम्ही आलेलो, तर तुम्ही जुनी व्हिडिओमध्ये बघू शकता. तर चला. सो गायस तर आपण चिकन थाळी घेतलेली आहे जेवायला. तुम्ही थाळी बघितलेलीच आहे. तर चिकन रस्सा आणि भात आणि 3 चपात्या भेटतात. तर त्या लॉज समोरच हॉटेल आहे. तर तुम्ही जेवू शकता कधी. तर मी जेवून टेस्ट करून सांगतो तुम्हाला 1 मिनिट. तर सो गायस तर क्वालिटी तर भारी आहे आणि क्वांटिटी पण भारी आहे. पण अंडीची ग्रेव्ही भेटत नाही. 200 रुपये थाळी आहे. तर चला जेवण करूया आणि भेटूया नंतर. अनुशंकर. सो गायस तर मी हॉटेल अनुशंकरमध्ये जेवण करून चाललेलो आहे कारण मला खूप त्रास होत होता, डोकं दुखत होतं. तर आकाश अजून मॅच बघत खातोय, राईस राहिला आहे त्याचा थोडा. तर मी इथे आलो आहे ह्याचं लॉजचं भाडं देण्यासाठी. तर सोरा लॉजिंगचं नाव आहे.
परत एकदा सांगतो, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला घेऊन येऊ शकता. तर अलाव आहे आणि प्रतापगड बघून इथे राहून जाऊ शकता निवांत. तर कोण नाही या दुकानामध्ये, तर शॉप आहे ते, तर इथे बसतात ओनर्स. तर बघू शकता किती क्वालिटी दिसते. सो गायस, तर फायनली आम्ही जेवून आलेलो आहोत आणि रूमचं रेंट पण दिलेलं आहे आणि वायफाय पण आहे. वायफाय पण कनेक्ट करून घेतलेलो आहोत मोबाईलला. तर सकाळी 9 वाजता प्रतापगडवरती जाण्यासाठी बस आहे. तर बघू शकता आकाश खूप दमलेला आहे. तर आलोय आम्ही जतवरून प्रतापगडच्या पायथ्याशी. तर आजचा व्लॉग इथे संपूया. सकाळी पावणे 8 किंवा 7:30ला आम्ही बसमध्ये बसलेलो. तर तिथून आज संध्याकाळी 7:30 वाजता इथे आम्ही पोचलेलो. तर असा हा आमचा आज प्रवास होता. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, कंटिन्यू करूया जर्नी. तर तोपर्यंत बाय. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुम्हाला असाच ट्रॅव्हल जर्नीज आम्ही देत राहू. तर कारण आमचं आता बीटेक पण संपलेलं आहे, आम्ही मोकळेच आहोत तुम्हाला फिरवण्यासाठी. तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.